मला हां. मदत करतो म्हणून मला साहेबांना बोलले, परंतु आणखीन दुसऱ्याने बी बोलले मला, बोलले बरी अजून कुणाची माझ्या पस्तोर मदत आली नाही. हे झालं. आणि आज सकाळी आज सकाळी ट्विट केलं होतं आणि त्यांच्याशी काय बोलणं झालं? फोन त्याच्याशी आलता का? बोलणं झालं. आलता फोन आलता शनिवारी, त्यानं देतो म्हणले, काय देतो म्हणले? बैलजोडी देतो म्हणले त्यानं. हां. मग आम्ही का म्हणतो त्यांनी स्वतः येणार आहो म्हणले इथं आणि येऊन देतो म्हणले. अजून कोणाकोणाचे काय फोन वगैरे आले मदतीसाठी? काय काय विचारलं त्यांनी? काय मदत देतो म्हणलं? काय मदत आश्वासन? दुसऱ्याने काही नाही. बघूत काहीतरी देऊ तुम्हाला म्हणतात, तुमचं कर्ज माफ करताव, हे करताव असलं बोलले. आम्ही मदत मागितलो सर. हां. कर्ज माफ करता म्हणले. तुमच्या लेकराला शिक्षणाचा काही खर्च देऊत म्हणले. 2 लेकरं आहेत माझी, नातू आणि नात. त्याला शिक्षणाला खर्च देऊत म्हणतात, देऊत म्हणतात सगळेजण बरी. आता पस्तोर अजून कुणाचं आलं नाही मला. बस. धन्यवाद. पिक्चर वालचा फोन आलतं किरूचा, त्यांनी म्हणले आम्हाला बैलजोडी देऊत म्हणले. आणि तुम्हाला अडचण काय म्हणजे तुम्ही असं कशा पाय करता? का करावं सर, आम्हाला भाग ना आमचं 4 एकर शेत आहे. पोराला काही नोकरी नाही, पुण्याला काम करून खाते पोरग, त्याची काही पगार उरणार, त्यानं बी काही त्याला काही यशन नाही, पण ते पगारच पूर्ण त्यानंतर का करते देते कवा 100-200 कवा 1000 त्यानं बी देतंय. आम्ही बी असं शेतात काम करतो. आम्हाला लेकरं शिकवा वाटला रे, त्याचे इंग्लिश स्कूलला लेकरं घातली मी 2, त्याची भरती होईना गेली आहे. मग इथं कोळप्याला कुठलं देऊ, तिथं कुठलं करू म्हणून मी कोळपं वडली. त्यांनी बैलजोडी देतो म्हणून म्हणले, शनिवारपासून देऊत म्हणले.